आई, एक घास तरी खाऊन घ्या ना, नाहीतर अशक्तपणा येईल हो. जोपर्यंत सिद्धू घरी येत नाही माझ्या घशाखालून घास उतरणार नाही. आई असं काय करतेस ग? खा ना थोडं तरी. ए नीलांबरी, तिला जेवायचा आग्रह करू नकोस. रडून रडूनच तिचं पोट भरून घेते ती. नाहीतरी सगळं अति करायची सवय झाली आहे तिला. अरे बघ ना, हा आत्ताच्या काळात खमक बनून आपल्या मुलाला ताब्यात घ्यायचं राहिलं बाजूला. सगळ्यांचे जीव कंठाशी आणते. अधिराज, अधिराज, सिद्धू, सिद्धू कुठे? अरे आई सिद्धू नाही आला का? तू का त्याला न घेता परत आला? सर मी तुला सांगितलं होतं ना. तुला माहितीये ना, मी सिद्धूच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते रे. तू माझी अवस्था सांगितली नाहीस का त्याला? त्याला शपथ का नाही घातली? समजून काढायचीस ना त्याची. निदान आई म्हणाले तसं जबरदस्तीने का होईना, पण माझ्या सिद्धूला परत आणलं होतं. तू का नाही आणलं सिद्धूला? आई अरे अधिराज, असं मूग घेऊन का गप्प बसलायस? जरा घडाघडा बोल ना. अरे काय झालं? कुठं आहे सिद्धू? शी, ज्याची भीती होती तेच झालं. हा सिद्धू कधीच यांना वर येऊ देणार नाही. कौतुकाची संधी होती, पण पण पुन्हा एकदा शिव्याच खाव्या लागल्या. मी त्याला खूप समजावून सांगितलं का आपल्या सिद्धूला. मग त्या दळवींनी पण समजून सांगितलं की सिद्धू परत जा घरी, घरी परत जा. पण आपला सिद्धू अगं हट्टालाच पेटला येतो. आता तर भावनाला तिथून घेऊन तो जाणारच असं ठरूनच टाकलाय त्याने. त्यात यांचं हे रड गाणं. सिंचना सुनबाई त्यांना आतमध्ये घेऊन जा. त्यांचं रडणं ऐकून म्हणजे कान किटलेत. हो पप्पा. आई, आई चल. काय रे, नेमकं काय झालं? त्या भावनाच्या आजी बोलल्या की यातून काहीतरी मार्ग काढतील त्या. तू प्लीज काळजी करू नको आजी, प्लीज. ती थेरडी काय सांगते? तिचे उपकार नकोत मला. काय करायचं मलाच पाहायला हवं.
अहो काकू काकू काय काय होतंय तुम्हाला? काही नाही काही अहो असं कसं काही नाही हो तुम्हाला चक्कर वगैरे येते का? मी ठीक आहे. काकू हे 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 घ्या पाणी. नाही नको ठीक आहे. अहो काकू घ्या पाणी, तुम्हाला बरं वाटेल खरंच सांग. आणि काकू मी तुमच्या मुलासारखं आहे ना, मला आवाजाव करू नका. का असं होतंय देवा? ही कोणती परीक्षा घेतोयस तू माझी? का मला निर्णय घेता येत नाही? दरवेळी तू मला कौल देतोस तसं आजही कौल दे ना. सांग मला की तो सिद्धू चांगला मुलगा नाही. सांग मला की त्याने मला आणि माझ्या मुलीला फसव. जरा 2 शाळी द्या ना. नाही खरंच नको, मी निघते. अजिबात नाही हा काकू. तुम्ही नारळ पाणी प्यायल्याशिवाय कुठेही जाऊन देणार नाही मी. अरे आणि एखाद्याच्या भल्यासाठी जबरदस्ती चालते हो. ठीक आहे. अरे सिद्धू मला तू इथे कसं काय? अहो काकू तुम्ही इकडे काय करताय? अरे देवदर्शनाला आले होते. आज जान्हवीचं लग्न आहे ना, बघ ना, आणि रिक्षा बंद पडली रे. आता वेळेत पोहोचेन की नाही याची भीती वाटायला लागली आहे मला. ऍक्च्युली काय ना, मला ऐनवेळी खूप महत्वाचं काम आलं हो. मी तिकडेच चाललो होतो. तुम्हाला सोडू का? नाही लग्नाला सोडायचंच आहे, पण लग्नाला यायचं पण आहे तू आता. अरे बघ ना, वीज गेली आहे. जावई बापून उकडत होतं खूप, म्हणून म्हटलं सरबत घ्या. बरं झालं आलाच बघ. अहो 3 महिने बिल थकलं असणार, त्याशिवाय असं कोण कनेक्शन तोडत नाही. बघे ते आपलं घर आहे. तू पटकन लाव ना कनेक्शन. बिला वगैरेचं बघू रे आपण नंतर. लाव. काकू हा काय रे? काय नाही, आता टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. 0 मिनिटात लाईट येतात की नाही बघा तुम्ही. खरंच की आले? बघा काकू बोललो होतं की नाही मी. मी ठरवलं आता मी त्यांच्या बरोबर उभी राहणार. त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई लढणार, त्यांना मदत करणार. बरोबर आहे ना? ये बात आहे लक्ष्मी काकू. मला माझी लक्ष्मी काकू ना असं रडत बसलेली आवडतच नाही. माझी लक्ष्मी काकू कशी म्हणजे किती प्रॉब्लेम्स आली ना तरी त्याला धीराने सामोरं जाणारी आहे. काकू तुम्ही मला फक्त सांगा की यात मी काय करू? का मला त्याच्या चांगल्या आठवणी येत आहे? नाहीये तो मुलगा चांगला, फसवा आहे तो, खोटारडा आहे, विश्वासघातकी आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, मला काम शोधावं लागणार आहे. हा काकू मला वाटतं हा तुमच्याकडे एकदम परफेक्ट जॉब आहे. बघा ऑल द बेस्ट. नक्की मिळणार तुम्हाला नोकरी. हा काकू काय झालं, मिळालं काम? अरे ते अरे क्या बात आहे काकू, अभिनंदन अभिनंदन. हॅलो, काय रे? त्या दिवशी नुकसान भरपाई मागताना खूप तोंड चाललं होतं तुझं. मग त्या नुकसान भरपाईच्या बदल्यात आपण काहीतरी शब्द दिलाय, तो पाळायचा आहे की नाही तुला? सिद्धूचं आणि भावनाचं लग्न कधी होतंय याची वाट पाहतोयस तू. हो, तुम्ही मला बोलताय, तुम्ही दुसरं काय केलंय? हा, नुकसान भरपाईच्या नुसत्या बाता मारल्यात. 1 रुपया दिलाय मला. आणि हे बघा, पैसे जर का मला मिळणार नसतील ना तर भावना आणि सिद्धूचं लग्न झालं तरी मला काय फरक पडतोय? अरे वा, हे बघ, तुला हे असंच वागायचं असेल तर ते विसरून जा नुकसान भरपाई वगैरे. नाहीतरी तुझ्यासारख्या पैशाला हपापलेल्या माणसाकडून हीच अपेक्षा होती. हो, काय भीक मागायला आलो नव्हतं तुमच्याकडे, कळलं ना? तुमच्या नातवाने जो गुन्हा केलाय ना त्याची नुकसान भरपाई मागायला आलो होतो. मला तुमच्याकडून काही फार अपेक्षा नाही. एवढा पैसा आहे घरात, पण कामं मात्र तुम्हाला फुकट करून हवी. अहो एवढा पैसा आहे तुमच्याकडे, काय करणार आहात त्या पैशाचं? हा, वय झालं ना तुमचं, कुठे घेऊन जाणार आहात तो पैसा? रे, तू कुणाशी काय बोलतोस हे कळतं का तुला? निदान वयस्क माणसाशी कसं बोलावं ते शिकवले की नाही तुझ्या आई वडिलांनी? हे बघा,
जी वयस्कर माणसं आपला शब्द पाळतात ना त्यांचाच मान ठेवायला शिकवलंय माझ्या आईवडिलांनी, कळलं ना? आणि मी तुमच्या ताटाखालचं मांजर नाही आहे तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकायला. पैसे देताना कंजूशी करायची आणि अक्कल शिकवताना भरभरून शिकवायची. ठेवा फोन. आणि म्हातारीने झोपेचं खोबरं तर केलंच, तर पैसेही गेले. अरे देवा, ही कधी जागी झाली? तर हिने नक्की काय ऐकलंय काय माहित. वाजलेत किती बघा जरा. काय चाललंय तुमचं? सकाळ दुपार संध्याकाळ रात्र मध्यरात्र काही कळतच नाहीये का पैशांपुढे? सतत आपलं पैसा पैसा आणि पैसाच. आणि एवढ्या रात्री कुणाशी बोलत होता तुम्ही? तुमचं काय चाललं ना एकदाच सांगूनच टाका मला. ही फोनवर कुणाला काय बोलाल, पैसे मागाल, काही याचा काही नेम नाही. तू असं बोलते जसं काय मी लोकांना फसवून पैसे गोळा करतो. हा तसलं नाही जमत आपल्याला. मेहनतीचे पैसे. आणि हो, तुझे दागिने पण विकले ना तेव्हा तुला विचारून विकले, लक्षात ठेव. हा बरोबर आहे तुमचं. नाही, हरीश भाऊजींपेक्षा स्वतःला ग्रेटच समजता ना तुम्ही. मला विचारून विकले तुम्ही दागिने, पण विकले. कधी कधी तर मला भीती वाटते एखाद दिवशी घरातल्या माणसांना विकून पण खायला कमी करणार नाही तुम्ही. इसली नसते उद्योग करण्यापेक्षा ना बहिणीच्या भविष्याचा विचार करा. कोण होता तो प्रवीण खेडकर? त्याच्याशी तुमच्या बहिणीचा संसार थाटायला निघाला होता तुम्ही. तो नाही तर दुसरी वर तो काय प्रताप वानखेडे, कबड्डीपटू, नॅशनल प्लेयर. गबसा. त्याच्याशी लग्न लावायला निघाला होता तुम्ही. तेव्हा जसा हट्ट धरला होता ना, मग तोच हट्ट आता सिद्धूच्या बाबतीत का नाही धरत आहात तुम्ही? ही असली नुकसान भरपाई मागण्यापेक्षा ना तुम्ही तुमच्या बहिणीचं आयुष्य मार्गी लावा. सिद्धू खूप चांगला मुलगा आहे. भावना आणि सिद्धूचं लग्न लावण्यासाठी आई बाबांना कसं तयार करता येईल ना ह्याचा विचार करा जरा. उगाच मला अक्कल शिकू नकोस, कळलं ना? सिद्धू खूप चांगला मुलगा आहे म्हणे. तर दिवसभर सुखाने जगू देत नाही, निदान रात्रीची झोप तरी सुखाची घेऊ दे. झोप आता. मला वाटतं की सिद्धूचं म्हणणं आपण मान्य करायला पाहिजे. दादा दादा अरे काय बोलतोयस तू? हे बघ, ती भावना आपल्या घरची सून होण्याच्या लायकीची नाहीये. अगं पण सिद्धूचं प्रेम आहे ना तिच्यावर. कारण बहिणी प्रेम आंधळं असतं आणि ते कळतंय मला आता. अगं सिंचना, तू उगाच टोक गाठतेस ग. तुझं सासरकडची माणसं खूप चांगली आहेत ग. काय चांगलंय? हा काय चांगलंय दादा? काही चांगलं नाहीये. अगं पण बघ सिंचना, माझी गोष्ट ऐकशील का तू? दादा हे बघ, जे काही घडलंय त्याने मी किती हर्ट झाले ना हे फक्त मला माहितीये. तुम्हाला समजावून नाही कळणार आहे. अगं असं काही नाहीये सिंचना. तुझं ना उगाच या सगळ्या बाबतीत मिसअंडरस्टँडिंग होते काहीतरी. मिसअंडरस्टँडिंग आधी होती दादा, आता नाहीये. आता सगळं क्लिअर आहे मला. त्या माणसांची खरी रूपं कळली आहेत मला. अगं पण सिंचना, दादा तुम्ही दोघं भांडू नका, बाहेर आवाज जाईल ना. हे बघा, सध्या तरी सिद्धूचा विचार करायला पाहिजे आणि तो लवकरात लवकर घरी कसा येईल ह्याचा विचार करायला पाहिजे. नाहीतर आई स्वतःला फार त्रास करून घेते. बरोबर बोलते ही. आणि मला विचारायला तर भावना वाईट मुलगी असं मला वाटत नाही. ते काय झालंय तुम्हाला दोघांना? का बाजू घेताय तुम्ही तिची? हे बघा, ती मुलगी आपल्या घरात पाऊल ठेवण्याआधीच आपलं घर इतकं डिस्टर्ब झालंय, तर त्या मुलीने घरात पाऊल ठेवल्यानंतर आपलं काय होईल याचा विचार केलाय का? अगं सिंचना, हे बघ, सध्या तरी घराच्या भल्यासाठी आपल्याला सिद्धूचा विचार करायला हवा, हो की नाही? बरोबर बोलतो, एक्झॅक्टली हेच म्हणायचं आहे मला. हे बघा, मला तुमचा हा स्टँड अजिबात पटलेला नाहीये.
कारण आईने तिच्या सुनेबद्दल ज्या काही अपेक्षा सांगितलेल्या आहेत त्या अपेक्षांमध्ये ती भावना कुठेच फिट बसत नाही. त्यामुळे काहीही झालं तरी भावना या घरची सून होणार नाही. अँड दॅट्स फायनल. ठीक आहे वेंकी दादा, तू माझ्यासाठी नाही बोलला मी समजू शकतो. आणि तसंही भावना मॅडम, श्रीनिवास काका आणि लक्ष्मी काकूंचं मन दुखवून मी माझ्यासाठी बोलावं अशी अशी अजिबात इच्छा नाही आहे माझी. शेवटी ही लढाई माझी आहे आणि ती मीच लढली पाहिजे. बरं ते सगळं राहू दे. बरं सिद्धू दादा, तुम्ही जरा 2 घास खाऊन घ्या. खाऊन घ्या, असं उपाशी राहू नका. चला घ्या. नाही नाही वहिनी, थँक्यू. म्हणजे तुम्ही माझा एवढा विचार केला, पण खरंच नको मला. नाही नाही दादा, जोपर्यंत मला सगळे माफ करत नाहीत ना, तोपर्यंत खरंच मला खायची इच्छा नाही आहे अजिबात. अहो सिद्धू दादा, अशानं आजारी पडाल तुम्ही, हांतरून धरून बसाल. बरं बाकीच्यांचं राहू द्या, पण निदान भावना ताईंसाठी तरी धडधाकट राहायला पाहिजे की नाही तुम्हाला? काय बोललात तुम्ही वहिनी? परत एकदा बोला. मी म्हणलं की बाकी कोणासाठी नाही, पण आमच्या भावना ताईसाठी तरी धडधाकट राहायला पाहिजे ना तुम्हाला. थँक्यू दादा. आमच्या भावना ताईला लई सुखात ठेवणार बघा तुम्ही. तिच्यासाठी पूजा काय करताय, उपास तापास काय करताय, ऊन वारा पाऊस काही काही बघत नाही, आणि असे इथे उभं राहिलाय. हे प्रेम करताय ना तिच्यावर, पण काळजी नका करू दादा. भावना ताईला बी लवकरच तुमचं प्रेम कळेल. हाय की नाही वेंकी? वहिनी, तुमच्या तोंडात खूप सखर. बरं आता आम्ही निघतो बरं का, तुम्ही काळजी घ्या. पाऊस पण लई आहे, वारा पण लई आहे, मुंगडा तसंच राहू दे बरं का. तुम्ही नका काळजी करू, मी नाही का राखणार. तुमच्या मायेशी उभे. लक्ष्मी, आले आले. अगं चहा कधी आणणं? हे काय? अरे वा, आज आपण दोघं एकत्र चहा पिणार आहोत का? माझ्यासाठी नाही, मग कोणाकरता आणलं असेल? लक्ष्मी, बस जरा. अहो हे बघा, बस बस. मला सांग लक्ष्मी, काल रात्री तुला मी जे सांगितलं त्याबद्दल काही विचार केलायस का तू? मी नाही माफ करू शकत त्याला. लक्ष्मी,
ही गोष्ट विसरतेस का की त्या वयात आपणही असाच वेडेपणा केला होता? आठवतंय ना? अगं, माणूस जेव्हा प्रेमात असतो ना तेव्हा असंच होतं, दुसरं काहीही सुचत नाही. आणि चुका म्हणशील तर सगळ्यांकडनंच होतात ना ग. पण महत्वाचं काय असतं, आपण केलेल्या चुकांची जबाबदारी घेणं. आणि सिद्धू तेच तर करतोय, स्वतः केलेल्या चुकीची जबाबदारी घेतोय. अगं खमकेपणानं उभा आहे तू. तरीही चूक ती चूकच. कुणाचाही विचार न करता उचललेलं पाऊल होतं ते. त्याला माफी नाही. लक्ष्मी, थोडा विचार कर. अगं पण तू हे का लक्षात घेत नाहीयेस की जगात सगळ्याचा विसर पडावा इतकी आवडते आपली भावना सिद्धूला. त्याने जी चूक केलीये त्यावर तुम्ही खुश कसे काय होत आहे? चुकतेस तू लक्ष्मी. मी सिद्धूवर किंवा त्यानं केलेल्या चुकीवर खुश वगैरे होत नाहीये, परिस्थितीवर खुश होतो. अगं जे काही वाईट घडायचं होतं ना ते घडून गेला आता. तुला आठवतंय ना, आपल्या भावनांना मोजता येणार नाहीत इतके नकार बसवले. आमची मुलगी खूप चांगली आहे, तिला तुमची सून करून घ्या असं म्हणत कित्येकांचे उंबरे झिजवले का आपण. पण काय झालं? आणि आता आपल्या मुलीवर निस्सीम प्रेम करणारा, तिचे गुण ओळखणारा, तिची योग्य ती पारख करणारा मुलगा आपल्या समोर आहे का, आपल्या दारात आहे. तुमच्या मुलीच्या पदविकेत दोष आहे, तिचं लग्न कधीच होणार नाही असा सगळ्यांनी आपल्या भावनाच्या कपाळावर मारलेला शिक्का माझ्या पोटात तरी याने पुसून टाकला लक्ष्मी. अगं हा एक बापाचा आनंद आहे, आईला नाही कळलं. लक्ष्मी, आणि किती दिवस तू देवाकडे प्रार्थना करत होतीस की भावनाचं लग्न होऊ दे, तिला चांगला नवरा मिळू दे. आणि सिद्धूने आपल्या देवीच्या साक्षीनं तर भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. तुला असं नाही का वाटत की हा देवीनं दिलेला संकेत आहे? कदाचित देवीची सुद्धा हीच इच्छा असेल. जानू, जानू, जानू इतक्या लवकर कशी उठली आज? जानू, जानू कुठे गेली? जानू, 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 जानू कुठे गेली असेल? जानू कुठे गेली? जानू, जानू,
जानू 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 ती परत कुठे गेली नसेल ना? काय रे जन, उठलास पण तू? मला तू उठायच्या आत घरी परत यायचो. शी बाबा. का तुला मी उठायच्या आत बाहेर जाऊन यायचं होतं म्हणून मला फसवायला ना? का जानू? का जन तरी जानू तू पुन्हा पुन्हा मला सोडून का जातेस? हा? तू मला सोडून गेलीस ना की मला किती एकटं वाटतं तुला माहित नाहीये. हे घर आहे ना, हे घर मला खायला उठतं. जानू तू मला सोडून गेलीस ना की मला असं वाटतं की तू परत येणार नाहीये. शयन, अरे मी इकडेच गेले होते फुल मार्केटमध्ये. आज आपण आई बाबांना भेटायला जाणार आहोत ना. म्हटलं रिकाम्या हाती कसं जायचं, म्हणून फुलं आणायला गेले होते, एवढंच. नाही जानू, एवढंच नाही. जानू जानू मला सहन होत नाही. जानू जानू मी उठलो तेव्हा माझ्या शेजारी तू नव्हतीस. जानू जानू मला वाटलं की तू 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 परत. जयन, तू 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 शांत हो. तू इकडे बस, आधी इथे बस. जानू का तू केलं असं? मला हात सोड माझा. जयन, हात सोड. का जानू मला आधी उत्तर दे. तू का मला सोडून गेली होतीस? जयन, काय करतोयस तू? हात दुखतोय माझा. सोड माझा हात. का केलंस मला सांग ना. का केलंस सांग ना. जानू 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 भावना, हां? आम्हाला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. हो, बोला ना बाबा. हे तू बस आधी. बस जरा. बस बस. काय काय झालंय बाबा? भावना, अगं अशी घाबरून जाऊ नकोस ग. एवढी काळजी करण्यासारखं काहीच झालेलं नाही. मला थेटच विचारतो. भावना, समजा सिद्धिराजनं तुला अगदी रीतसर मागणी घातली असती तर तुझा निर्णय काय असता? भावना, काहीतरी निर्णय घेणं आपल्याला भाग आहे ना. आता तो निर्णय कुठल्या आधारावर घ्यायचा हे आपल्याला ठरवायचं आहे. म्हणजे सिद्धूनं हे जे काही केलंय त्या आधारावर, की सिद्धूचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे या आधारावर. भावना, सिद्धूची चूक आपण विसरून जाऊ असं माझं अजिबातच म्हणणं नाहीये ग. पण आजपर्यंत सिद्धू आपल्या सगळ्यांनाच खूप चांगला वाटत आलाय. म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच. मला मान्य आहे की सिद्धूने चूक केलेली आहे, त्याने विश्वासघात केलेला आहे, पण म्हणून त्याला अगदी असं बाजूला टाकणं योग्य आहे का?
मला असं वाटतंय की तू या सगळ्या गोष्टी विचारात घे आणि नंतर तुझा निर्णय घे. मी काय निर्णय घेणार? शेवटी माझ्या समोर जे आहे त्याला सामोरं जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये काही. मी जर का गाडे पाटलांच्या घरी सून म्हणून गेले तरी तिकडे असं काय वेगळं होणार? तिकडची परिस्थिती तर आपल्याला माहितीच आहे. आणि मी इथे राहिले तरी असं काय वेगळं होणार? सगळीकडून लोक बोलणारच आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्हाला दोघांना काय वाटतंय ना हे तुम्ही मला सांगा, ते मी करायला तयार आहे. म्हणजे निदान तुमच्या मनासारखं झालं याचं तरी समाधान मिळेल मला. भावना बाळा, हे बघ इतक्या निरीक्षेने तू लक्ष्मी अहो थांब सर. भावना, हे बघ, माझं नेहमीच असं म्हणणं असतं की मुलांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. पण मला असं वाटतंय की तुझ्या बाबतीत जे काही घडलं, जे काही घडतंय, त्यामुळं तुझी मनस्थिती आता अशी आहे की तुझ्या वतीनं तुझे वडील म्हणून जर मी निर्णय घेतला तर ते योग्य ठरेल. आणि मी निर्णय घ्यायला तयार आहे. मग काय निर्णय बाबा तुमचा? भावना, मला असं वाटतंय की तू सिद्धूशी लग्न करायला होकार द्यावास. हे बघ भावना, अगं पुढं काय होईल, नशिबात पुढे काय वाढवून ठेवलंय हे आपण कोणीच सांगू शकत नाही. पण एक नक्की, परिस्थिती कशीही असेल, पण त्या परिस्थितीत जर योग्य साथ मिळाली ना तर आपण परिस्थितीशी लढा देऊ शकतो, योग्य मार्ग काढू शकतो. आणि सिद्धू तुला अशी साथ देईल याबद्दल मला खात्री आहे. अगदी योग्य केलं बाबा तुम्ही. या निर्णयाने भावनाचं कल्याणच होणार आहे. आई देते इकडे. काय सारखं सारखं तेच वाचत बसलीस? हे काय ऐकतेय मी? हा का, ये पूर्वी ये. पूर्वी तू इथे कशी काय? नाही म्हणजे आता? हो ना. ये बस, ये बस. आजी, सिद्धूचं काय चाललंय? अगं, त्या भावनाच्या मागे तो इतका वेडा झालाय का की त्याला तो स्वतः काय करतो याचं भानच नाही राहिलंय? पूर्वी काय झालं ग? आता काय केलं आमच्या सिद्धूने? अहो काय केलं म्हणून काय विचारताय? काल सिद्धूने वटपौर्णिमेची पूजा केली ना. अख्ख्या सासवडमध्ये चर्चा आहे या गोष्टीची. त्यानं तर सगळं ताळतंत्र सोडून दिले पूर्वी. आजी, तो असं वागतोय पण तुम्ही सगळे त्याला हे सगळं करण्यापासून का थांबवत नाही आहात? आजी, तुम्हीच मला बोलला होतात ना फोनवर की तू अजूनही सिद्धूचा विचार सोडू नकोस म्हणून. पण मला तर स्पष्ट दिसतं की सिद्धूला माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये. मग मी का थांबू त्याच्यासाठी? हो 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 हो, माझं म्हणणं अजूनही तेच आहे पूर्वी. आता सिद्धू एक वेड्यासारखा वागला तरी त्याला वठणीवर कसं आणायचं हे मला बरोबर माहिती आहे.
आणि हे बघ बाळ, या घरची सून तर तूच होणार आहेस, तेव्हा तू टेन्शन घेऊ नकोस आणि माझ्या सिद्धूला विसरायला सुद्धा जाऊ नकोस. बाकी सगळं तू माझ्यावर सोड. काही पण होऊ दे. हे बघ, तुझं आणि सिद्धूचंच लग्न होणार हा माझा शब्द आहे, समजलं? जयंत, मी काय म्हणते, भावनाताईसोबत जे काही घडले ते होऊन आता 2 दिवस झालेत, तर आपण आता जाऊयात का सासवडला? मी अंडरस्टँड जानू, पण थांब ना जरा अजून 2-3 दिवस, आपण जाऊ. जन सारखं काय रे, थांब थांब थांब. भावनाताईला आता जवळच्या व्यक्तीकडे एक्सप्रेस होण्याची गरज आहे. कुणीच नाहीये तिच्या सोबत सोबतीला तिथे. जानू बोलेल ती कोणाशी तरी. जयंत, ती कोणाशी तरी व्यक्ती मीच आहे. तिला माझ्याशीच बोलावंसं वाटत असणार आहे. जानू असं नसतं, प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोणतरी असतंच. हे बघ, आता तू आधी तिच्याशी बोलायचीस, आता माझ्याशी बोलतेस. जयंत, आता मी तुझ्याशी बोलते कारण आपलं लग्न झालंय, तू नवरा आहेस माझा, तू माझ्या आयुष्यात आलायस. असं माझ्या भावनाताईच्या आयुष्यात कुणीच नाहीये रे. ओके, बरोबर आहे तुझं. तिचं अजून लग्न झालं नाहीये म्हणून तिच्या आयुष्यात तिचा जयंत अजून आला नसेल कदाचित, पण एखादा मॅड असेलच. शेवटचं कधी भेटली होतीस तू त्या मॅडला? तुला माझ्याशी बोलावंच लागेल. मॅड, प्लीज बोल काहीतरी. छानवी, मी तुला काहीतरी विचारतोय, सांग ना मला. तू अशा ह्या छोट्या मोठ्या गोष्टी पण त्याच्यासोबत शेअर करतेस का? जयंत, काय बोलतोयस तू? आणि मी तुला सांगितलं होतं ना, आपल्या लग्नाच्या आधीपासूनच आमचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. इनफॅक्ट आम्ही भेटलो सुद्धा नाही आहोत. त्याच्याशी काही शेअर करण्याचा संबंधच येत नाही जयंत. अच्छा, बरं मला सांग, मॅड व्यतिरिक्त दुसरे बरेच क्लोज फ्रेंड्स आहेत का तुझे? आता काय सांगू मी जयंतला? मी जर हो म्हणाले तर तो मला इतर मित्रांची नावं विचारलं, आणि जर का मी नाही म्हणाले तर त्याला असं वाटेल की मॅड एकटाच माझा मित्र होता. काय करू मी आता? जानू, तुला काहीतरी विचारतोय. मॅड सोडल्यास तुझे कोणते क्लोज फ्रेंड्स होते का? पण असं का विचारतोयस तू? का असंच सिंपल प्रश्न विचारतो, सांग ना मला. हो, आहे ना. एक जवळची मैत्रीण पण आहे. मैत्रीण? कोण, म्हणजे काय नाव तिचं? जानू, मला तिचं नाव सांग. तन्वी. तन्वी. ओके. तन्वी सोडल्यास दुसरा कोणी मित्र होता का तुझा? बरं ठीक आहे, तू जास्त प्रेशर घेऊ नकोस, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येतो. अरे देवा, ही पण मूर्खच आहे. उगाच जयंत समोर तन्वीचं नाव घेतलं. जयंतने जर तन्वीला मॅड बद्दल काही विचारलं तर प्रॉब्लेम होईल, आणि जर
तन्वीने मॅडबद्दल जयंतला काही सांगितलं ना तर अजून मोठा प्रॉब्लेम होईल. काय करू मी? तन्वीचा नंबर डिलीट करते फोनमधून. चहा घे सिद्धू. अरे लक्ष्मीने पाठवलाय. काय काका म्हणजे लक्ष्मी काकूंनी खरंच मला हे बघ आता बोलण्यात वेळ घालवू नकोस. चहा घे, थंड होईल नाही तर घे. लक्ष्मी काकू तुम्ही खरंच आमच्या लग्नाला परवानगी दिली. हे बघ, मी तुझा जावई म्हणून स्वीकार केलेला नाही आणि तुला माफही केलेलं नाही. फक्त या नात्याला परवानगी देते, नाईलाज आहे. आणि हे बघ, पण माझी एक अट आहे.